घे इथं मधली जरा. एवढा दोन ते घ्या हे तिकडच घ्या. कसला कलर कलर दोन मला माहित असतं मी फोन लावला असता. हा हे आमचे मित्र खरा साहेब आमचे जुने साहेब बरं का माहिती कावडे हळू सोडून त्याला. घे इथं मधली जरा. सोडा हळूहळू त्याला हळूहळू सोडा नुसता वर भिंतीवर जातोय का बोनस आहे. नाही नाही कावडे काय कावडे कावड्याचे आहे नाही 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 बिनविषय आहे. आम्हाला बोनस वाटतं सर्प मित्र आहेत ना ते. मला माहितीच नाही सर्प मित्र आहे बरं का तुला गावाकडचं निघल्यावर फोनच करता त्याला. गोल शिरवट राहतो. होय असं वाटलं मला आजगरासारखं दिसतं ना बोनस. हो बरोबर. बरणी आहे का एखादी बरणी आणा. बरणी पिशवीत नाही बसणार ते. बरणी का. हा बरणी एवढी एखादी बरणी असली तरी चालेल. त्याला जर नीट पुरवलं तर ते चावत घेऊन आहे ना. चावतं लई डेंजर चावतं चावायला लागलं तुम्हाला काहीच करा नाही ते त्याला मेंटेन करायचं सुरक्षित वाटतं चिडल्यावर चावतं ते. त्याला फक्त होल पाडायचं मेणबत्ती आपल्या ह्याने अगरबत्तीने. हा दोन दोन तीन ठिकाणी पण. नमस्कार मित्रांनो सर्प मित्र प्रशांत भोसले. तर पाहू शकता बायपासला कुठला इलाका काही दगडे प्लॉटिंग. दगडे प्लॉटिंगमध्ये आपल्याला खैरे सरांनी फोन केला होता. तर भिंतीमध्ये हा साप होता मित्रांनो. याला मराठीमध्ये कावड्या म्हणतात, इंग्रजीमध्ये कॉमन वुल्फ स्नेक. तर तो भिंतीमध्ये या ठिकाणी गेला होता मित्रांनो. आपले सर्पमित्र दीपक कांबळे यांनी व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलं आहे. पाहू शकता त्याची साईज 1 ते 1.5 फुटापर्यंत आहे. हा चावणारा साप आहे भरपूर मित्रांनो. ह्याला व्यवस्थितरित्या हँडल केलं तर तो जास्त चावत नाही. दुसरा हात लावा. हा साप भिंतीवरची पाली वगैरे खातो. ह्याचं सगळ्यात आवडीचं खाद्य पाली असतं. त्यामुळे घराच्या आसपास असतोच साप प्रत्येकाच्या. लहान सरडे असतील, पालीचे अंडे असतील, हे खातो ते साप. त्यामुळे घरावर येतो आणि भिंतीवर सहज चढतो. जरी असा साप चावला तरी काय घाबरून जायचं नाही. हे काय विषारी नसतो, बिनविषारी पूर्णपणे. फक्त एवढंच की ती चावतो, जास्त जोरात चावतो आणि चावत राहतो सारखा. एवढाच त्याचा धोका आहे फक्त. आणि जरी चावला तरी फक्त एखादं टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागतं. टीटीचं इंजेक्शन यासाठी की ती मांसाहारी असतो पूर्णपणे. त्या दातामध्ये जो बॅक्टेरिया असतो तो आपल्या शरीराला घातक असतो. त्यामुळे टीटीचं इंजेक्शन, धनुर्वातीचं इंजेक्शन घ्यावं लागतं. नाहीतर तो साप शक्यतो आपल्याला जवळ येतच नाही. ती असं लपून तरी बसतो कुठं, भिंतीची होला असतील तिथं जाऊन लपतो. ती भिंतीवर चढायला सरायतंय साप ही. तर मित्रांनो व्हिडिओ पाहून कोणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या जीवाला धोका होऊ शकतो मित्रांनो. पाहू शकता याचं तोंड असं चपटं येतं आणि धुवावं लागेल त्याला. मसाल्याची म्हणल्यावर त्याला त्रास होईल.
तोंड चपटे येतं, मानेवरती पांढरा पट्टा येतो आडवा, तोंडापासून ते शेपटीपर्यंत पाण्याची बाटली असली पांढरे आडवे पट्टे येतात जे शेपटापर्यंत राहतात मित्रांनो. याच्यामधूनच एक दुसरा येतो जो मण्यार असतो, तो अतिशय विषारी असतो मित्रांनो साप. त्याचा कलर पूर्णपणे ब्लॅक असतो, काळा असतो. तर याला व्यवस्थित रेस्क्यू केले मित्रांनो. याला पर्यावरणामध्ये सुखरूप असं आपण लगेच सोडणार आहोत. खरं पण चावला एकदा चावला ना ते. का चावला? चावतोच ते साप. चावतो